दृष्ट लागण्याजोगे कार्यक्रम मुलांनी आणि सर्वांनीच आता सादर केले. इतक्या अप्रतिम कार्यक्रमानंतर आता आमच्यासारख्या लोकांनी स्टेजवर यायचं म्हणजे बुड्ढी घोडी लाल लगाम. पण हा आनंदी आनंद, उत्साहाचं वातावरण, हा संबंध माहोल बघूनच बुड्ढी जमा हो गई. चालायचं. आम्ही जे स्किट करणार आहोत त्यातील पात्र दरवर्षीप्रमाणे मुळीच काल्पनिक नाही, अगदी खरीखुरी आहे. हल्लीच्या अनेक लेखकांच्या लेखांप्रमाणे हा अनुभव आहे. एक सांगावंसं वाटतं, आम्ही लिहिलेल्या या स्किटमधील मतांशी आम्ही सहमत आहोतच असं नाही. अहो, आता हेच बघायला मिळतंय. आमचे एक परिचित मोहन रानडे यांनी शेवटचं पान, शेवटचं पान, शेवटचं पान म्हणत पानांवर पानं लिहित गेले. फार सुंदर लिहिले जातात पानं. त्यातल्या एका पानांवर त्यांनी लिहिलं, मी तसा एकलकोंडा माणूस, मित्रमैत्रिणी वाचून माझं काही अडत नाही, म्हणून मी फेसबुकवरच्या फ्रेंड रिक्वेस्ट सगळ्या डिलीट करतो. आता अशा या एकलकोंड्या माणसाची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली. लगेच विचारलं मी, का हो, तुम्हाला तर फ्रेंड्सची कुठे जरूर आहे? त्यांनी उत्तर लिहिलं, हा. तसंच एक भाचातुल्य लेखक मित्र आहे. स्वतःच्या एका लेखात त्यानं मावशी तुल्य स्नेही म्हणून माझा उल्लेख केला. आपण एकदम खुश. त्याला तसं सांगितलं तर तो म्हणाला, दॅट वॉज अ टायपोग्राफिकल एरर. मला म्हणायचं होतं पुतना मावशी तुल्य. आता बघा, लिहायचंय, डोक्यात आहे. म्हणून पुन्हा सांगते की याच नियमाला अनुसरून आम्ही लिहिलेल्या स्किटमधील मतांशी आम्ही सहमत आहोत असं बिलकुल समजू नये. आता साशंक सादर करीत आहोत डिनर ॲट 9. इतर सगळ्या मूव्हीजप्रमाणे आमच्या स्किटचं नाव सुद्धा इंग्लिशमध्येच आहे, लाईक स्टुडंट ऑफ द इयर, ऑल द बेस्ट. अँड सो वी आर प्रेझेंटिंग डिनर ॲट 9. काय तयार का? ऐकू येतंय का सगळ्यांना? काय तयार? हो, अगदी तयार आहे. तू वाट लवकर, मला खूप भूक लागली, मी आलोच. मी जेवायचं नाही म्हणत, सदा न कदा जेवायचाच विषय. दुसरं काही सुचतच नाही तुम्हाला ना? हे काय, ही आता पोपटाची चोच लावून कुठे चालली आहे तू? म्हणजे अहो, आपल्याला महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळीला नाही का जायचं? मला नाही आवडत मंडळाची दिवाळी. रात्री 9 वाजता जेवण फारच उशीर होतो. ना ते सारखं जेवण जेवण जेवण. दुसरा काही विषय नाही का सुचत तुम्हाला? खूप लोक भेटतात ते मला माहित आहे, पण किती छान वाटतं. भेटत. पण किती छान वाटतं, गप्पा होतात सगळ्यांना. कधीतरी छान बोलायला मिळतं आपल्याला. मला तर खूप आवडतं. पण जेवण तर 9लाच मिळतं ना? पुन्हा तेच. काय टायमी घालू का आता? काय नशीब. चला आता आपण निघायलाच पाहिजे, उशीर नका करू. स्किट करायचं म्हणत होती का? काय म्हणत होते? हो, बरी आठवण केली. आपण स्किट करणार आहोत. काय स्किट? ते स्किट पेन नाही जमणार आपल्याला. रौप्य महोत्सवाच्या दोन्ही वर्षी तुम्हाला करायला लावलंच, माझी इच्छा नसताना. आता हे वर्ष सुद्धा रौप्य महोत्सवाचं आहे का? हे रौप्य महोत्सव वर्ष त्यांनी 2च वर्ष चालवलं. आता ते संपलं. आपल्या मंडळाच्या अध्यक्षांनी शंतनू भिडेची मला ईमेल आली 4-5 दिवसापूर्वी, स्किट करा म्हणून. अरे, त्या शंतनूला काही उद्योग आहे की नाही? मला भेटू तर दे, दाखवतो बरोबर. लपून बसलाय कुठेतरी असं वाटतं. अहो, असं काय करता? किती प्रेमानं त्यानं पाठवली, मनापासून लिहिली आहे. त्यांनी लिहिलं प्लीज, म्हणजे चक्क PLEAAC, PLZ नाही लिहिलं.
आणि यू लिहिलंय, यू लेटर नाही, YOU. अहो इतकं मनापासून लिहितो आणि इतकं कौतुकाने त्याने लिहिलंय. तुम्हाला कसलं कौतुकच नाही माझं. तुझं कसलं कौतुक करू मी क्रिकेट पाहत असताना पटकन येऊन चॅनल बदलून ते फालतू मूवीज पाहत बसते, ते पॉपकॉर्न खात त्याचं कौतुक करू की आज मुकाट्यानं खिचडी खावी लागली त्याचं कौतुक करू? मला हे समजत नाही. अहो परवा म्हणाला काय फक्कट खिचडी झाली, काल म्हणाला काय मस्त खिचडी झाली आणि आज तोंड वाकडं करायला काय झालं? एखादा नवरा असता तर आज किती. वेट ए मिनिट, हा एखादा नवरा प्राणी राहतो तरी कुठे? भेटलंच पाहिजे त्याला. हा एखादा नवरा म्हणजे एकदम टॉप नॉच आदर्श सगळ्या बायकांचा. तो म्हणे दिसायला देवानंद सारखा, कमावण्यासाठी अंबानी सारखा आणि आज्ञा पाळायला मनमोहन सिंग सारखा. असं ऐकलंय बेट्याचा पत्ता मात्र कोणालाच माहित नाही. मी सांगते, तुम्ही दिवसातून 10 वेळा जिची गहीवरून आठवण करता ती एखादी बायको, तिच्या बरोबर तो चांगला भांडत संसार करत असणार. हे काय त्या कागदानं साडी कशाला पुसते? हा कोच परफ्यूम आहे, हे शॅनल, आणखी अरमानी. परफ्यूमचा खर्च केवढा वाचतो? याच्यात सगळ्यात येतात मेलमध्ये या पट्ट्या रोज येत असतात. चला आपण आता निघायला पाहिजे, उशीर होतोय ना. त्यापेक्षा तू असं कर, एखादं गाणं म्हण. हाऊ अबाउट तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता. अडलंय माझं हे गाणं म्हणायचं. नाहीतर मग आपण ते एखादं रोमॅन्टिक ड्युएट म्हणू. ते तुला माहिती आहे ना? हमको हमसे चुरा लो, दिल में कहीं तुम छुपा लो, हमको हमी से चुरा लो, दिल में कहीं तुम छुपा लो, हम अकेले खो ना जाए, दूर तुमसे हो ना जाए, पास आओ गले तो लगा. कुठली गाणी शोधून काढता तुम्ही? राम जाणे. नाही त्या गोष्टी सुचवतात. बरं फर्स्ट क्लास एकदम नवं गाणं. तुला तर हे माहितच आहे, जरा मला मदत कर. ओबामा 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 तेरी तो जीत हो गई, बिग बट जो खुश हुआ एल्मो भी खुश हुआ, रोमनी की छुट्टी हुई, छुट्टी हुई. हे काय करते आता? मला माझी पर्स रिकामी करायची ना, मंडळात जायचं आहे आणि सगळं इतकं काही सामान आहे याच्यात, काढून टाकता येते. हे काय तू स्वतःची कटलरी घेऊन जाते काय? अहो ते मी आता परवा मॅकडॉनल्ड्स मध्ये गेले होते ना, तिथनं एक कॅटचे पॅकेट त्यांनी इतके सगळे दिले, नॅपकिन्स दिले आणि PNC गेले तिकडे नॅपकिन दिले. आता खाली महाराष्ट्र मंडळात होत्या त्या शंतनूंनी 5 नॅपकिन्स दिले. सगळं जमावून ठेवते, तेवढाच आपला खर्च वाचतो. नॅपकिन जरा वेगळे दिसतात कोणी आलं की, पण हू केअर्स. आता मात्र मला तुझं कौतुक करावं वाटतं. एक सांग, आपल्याला खरंच गेलं पाहिजे का मंडळात? जेवण 9ला मिळतं हे विसरू नको. कदाचित ह्या वेळेला लवकर पण मिळू शकेल. मी ऐकलंय की यावेळच्या कार्यकारिणीच्या बायका खूप चटपटीत आहेत. नॉट ओनली दॅट, आय थिंक दे आर कॅरिंग बाइंडर्स ऑफ इफिशियंट मेन. The thing should move little bit faster.
आय एम रिअली टायर्ड. आय नीड टू रेस्ट. काल नीट झोप झाली नाही. तुम्ही सदा थकलेलेच असतात हो. एकदा डॉक्टरला दाखवूया की. कालच जाऊन आलो डॉक्टरकडे. तो म्हणाला सगळं ठीक आहे, तुला आता केवळ विश्रांतीची जरूर आहे, म्हणून त्यांनी मला झोपेच्या गोळ्या दिल्या. हो, किती वेळा घ्यायला सांगितलं तुम्हाला? त्यानं त्या गोळ्या तुला घ्यायला सांगितल्या. समजतात ही बोलणी, मला सगळी टोमणे समजतात. बट आय एम नॉट गोइंग टू लेट यू गेट अवे विथ दॅट. चला, आपल्याला उशीर होते. प्लीज. तू म्हणालीस शंतनूची तुला ईमेल आली स्किट कर म्हणून. खरं खरं सांग, खरंच त्याची ईमेल आली आहे की? आता खोटं कशाला मी बोलू? अगदी MMPGAची शपथ. आता MMPGAची शपथ कारण माझं काय जातंय म्हणा. खरोखरच त्याची ईमेल आली आहे. पण हे असं इतर कोणाला न विचारता त्यानं सिक्रेटली अशी ईमेल पाठवलीच कशी? आपला एक्स प्रेसिडेंट कोण होता? हा, सुधीर मनोहर. सुधीर, यू बेटर इन्व्हेस्टिगेट शंतनूज ईमेल्स. ऍटलीस्ट 47% विल अग्री विथ मी, राईट? आणि हो, एक राहिलंच, जेवण किती वाजता मिळेल? किती वाजता जेवण?